श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 10. श्री गणेशाय नमः. 19 वचन. नामधारक विनवी जाण कुरव पुरीचे महिमान केवी झाले म्हणतसे मनसे श्रीपाद नाही गेले अनेक अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससे अनंत रूपे होती पर्यसे विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्य कारणासी अवतार झाला पर्यसी राहिला आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रात त्रैमूर्तीचा अवतार त्याचा कवना न कळे पार निदान तीर्थ कुरव पुर वसे तेथे गुरुमूर्ती सांगेन दृष्टांत तुझ ऐकवर्तले सहज काश्यप गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिम मार्गे उदरभरित प्रति संवत्सरे यात्रेसी येत तया श्रीपाद क्षेत्रासी असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी नवस केला आपले मनी संतर पावे ब्राह्मणांसी उदिमा आल्या फळांसी यात्रेसी येईन तुम्हा पासी सहस्र संख्या ब्राह्मणांसी इच्छा भोजन देईन म्हणे जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका शतगुणे झाला लाभ अधिका परमानंदे प्रवर्तला लय लावणी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तक्षणी करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन द्विजवर निघता देखती तस्कर कपट रूप होनी संगती कर तेही तस्कर निघाले 2-3 दिवसांवरी तस्कर आले संगीकारी एके दिवशी मार्गे रात्री जात होते मार्गस्थ संधी साधून मार्गेसी तस्करी मारले द्विजाशी शेर छेदोनी पर्यसी द्रव्य घेतले सकळी भक्तजनांचा कैवारी श्रीपाद राव कुरवपुरी पावला त्वरित वेशधारी जटामंडित भस्वांगी त्रिशूळ खडग रे हाती उभा ठेला तस्करां पुढती वधिता झाला तस्करा त्वरिती त्रिशूळे करून तये वेळी समस्त तस्करांसी मारिता तस्कर एक विनविता कृपाळुवा जगन्नाथा निरपराधी आपण असे नेने या ते वदतील म्हणून आलो आपण संगी होनी तू सर्वोत्तमा जानसी खून विश्वाची मनीची वासना ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलविती हाती देऊन या विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी मान लावणी तया वेळा मंत्रोनी लाविती विभूती गळा सजीव झाला तत्काळ ऐकवसात एकचित्ते हेतुके वर्तता पर्यसी उदय झाला दिनकरासी श्रीपाद झाले अदृश्यशी राहिला तस्कर विप्राजवळी विप्रपुसे तस्कराशी म्हणे तू का माते धरिलेसी कवने वधिले या मनुष्याशी म्हणून पुसे तयावेळी तस्कर सांगे द्विजासी झाले अभिनव पर्यसी आला होता एक तापसी वधिले यांते त्रिशूळे माते राखिले तुझ निमित्त धरोनी बैसविले अतिप्रीत विभूती मंत्रोनी तू ते लावित सजीव केला तुझा देह उभा होता आता जवळी अदृश्य झाला तत्काळी न कळे कवन मुनी बळी तुझा प्राण राखिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी तू भक्त होशील निर्धारी म्हणून याला ठाकोनिया ऐकोनी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा नाना परी पूजा करे ब्राह्मण भोजन सहस्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरुपादुकांची ऐसे अनेक भक्तजन सेवा करती श्रीपाद स्थान कुरवपुर प्रख्यात जाण अपार महिमा परेसा सिद्ध म्हणे नामधारकाशी संशय न धरी तो मानसी श्रीपाद आहे तो कुरवपुराशी अदृश्य रूप होऊन या पुढे अवतार असे होणे गुप्त असी याच गुणे अनंत रूप नारायण परिपूर्ण असे सर्व ठाई श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती लौकिकी ऐक्य परमार्थी झाला अवतार पुढे ख्याती श्री नरसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे कुरवपुर क्षेत्र महिमा वर्णनम नामम दशमोध्याय घोडा श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 32.